हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दिनांक आहे 18/6/2026, दुपारचे 3:10 झालेले आहेत. आणि आपल्या वेबसाईटला तुम्ही चेक करा, ऑलरेडी आपलं जे फॉर्म फिलिंग पार्ट 2 आहे कॅप राऊंड 3 साठी ते ऑलरेडी चालू झालेलं आहे. तर वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, कारण हा कदाचित तुमचा लास्ट चान्स असू शकतो. कारण याच्यानंतर आहे ते ओपन टू ऑल असणार आहे फेरी, आणि त्याच्यानंतरची 5वी फेरी असणार आहे ती पूर्णपणे फिमेल स्टुडंट साठी असणार आहे. तर तुम्ही या फेरीमध्ये फॉर्म असा भरा जेणेकरून तुम्हाला 100% ऍडमिशन मिळेल. तर ते कसं भरायचं याच्या बाबतीत पूर्णपणे डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्याला माहित आहे की आपल्या जी काही राऊंड 3 आहे त्याचं वेळापत्रक ऑलरेडी प्रसिद्ध झालेलं आहे. तर वेळापत्रकामध्ये आपल्याला 18 जून दुपारी 3 वाजल्यापासून 20 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला आपण फॉर्म मध्ये जे काही आहे 1 ते 10 कॉलेजेस ऍड करू शकतो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अजून नोंदणी केली नसेल ते विद्यार्थी नोंदणी पण करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये काही चुका दुरुस्त करायचे असतील तर तेही ते करू शकणार आहेत. तर सगळ्यात महत्वाचा आपला पार्ट या व्हिडिओचा राहणार आहे विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगणं की फॉर्म कसा फिलअप करायचा जेणेकरून 100% ऍडमिशन मिळेल. ठीक आहे, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. कसं? ठीक आहे, थोडक्यात मी सांगणार आहे कारण हे डिटेल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे. बघा, पहिल्यांदा तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला या स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशी नवीन विंडो ओपन होणार. आता ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, विदिन महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. जे महाराष्ट्रातील फ्रेशर असाल तर फ्रेशर, SSC बाकीचे बोर्ड असले तर बाकीचे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला 10th स्टँडर्ड इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स टाकायचे आहेत. आईचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेंट कॉन्टॅक्ट डिटेल, ईमेल ID, मोबाईल नंबर, हे सगळं सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे. पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा एंटर करून हे रजिस्टर करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन ID म्हणजेच लॉग इन ID मिळणार आहे. हाच तुमचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्यानंतर तुमच्या मोबाईलला ऍप्लिकेशन ID पासवर्ड येणार आहे. तुम्हाला इथं प्रोसीड टू लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे. आता हे झालं रजिस्ट्रेशन. आता लॉग इन झाल्यानंतर पार्ट 1 काही विद्यार्थ्यांना फिलअप करायचं असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थी आपला पार्ट 1 मध्ये जर चुका असतील, मेलचं फिमेल झालं असेल, फिमेलचं मेल झालं असेल, ऍड्रेस चुकला असेल, या सगळ्या डिटेल्स तुम्ही इथे एडिट करू शकताय. तुमची रिझर्वेशन कॅटेगरी चुकली असेल तर तेही तुम्ही सगळं इथं व्यवस्थित करू शकताय. तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. आता या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशन डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. तर ह्या रजिस्ट्रेशन डिटेल्स आपण रजिस्ट्रेशन करत असताना ज्या भरल्यात त्याच असणार. इथून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही येत आहे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 च्या पर्सनल डिटेल्स वरती. तुम्हाला इथं तुमचं नाव आहे ते ऑलरेडी फिलअप दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर इथं चुकू नका, जेंडर चुकायचं नाही. जे फिमेल असतील त्यांनी फिमेलच द्या, जे मेल असतील त्यांनी मेलच द्या. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे. शाळेचं स्कूल येईल, आपोआप येईल. काही विद्यार्थ्यांचं, काही जणांचं आपोआप येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स फिलअप करायचे आहेत. जर तुमचा ऍड्रेस चुकला असेल तर ऍड्रेस बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला सगळं टाकायचं आहे. आपला स्टेट, डिस्ट्रिक्ट, एरिया, सिटी हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं पेज आलेलं आहे ते म्हणजे आपल्याला कॅटेगरी आणि रिझर्वेशन. तर सर्व विद्यार्थ्यांना आपापली कॅटेगरी जी आहे ती इथून सिलेक्ट करायची आहे. शेड्युल्ड कास्ट SC असेल SC सिलेक्ट करा, ST असेल ST सिलेक्ट करा. जे ओपन मध्ये असतील त्यांनी ओपन सिलेक्ट करायचं आहे. आणि ओपन मधल्या विद्यार्थ्यांना EWS हा सुद्धा एक ऑप्शन अवेलेबल असणार आहे. जे विद्यार्थी OBC मध्ये असतील ते OBC सिलेक्ट करतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आणि फक्त जे रिझर्वेशन असणार आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. फक्त ओपन जनरल मधल्या विद्यार्थ्यांना जर तो EWS नसेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे रिझर्वेशन आहे ते वाचून तुम्हाला येस नो इथं करायचं आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला मायनॉरिटी मधून ऍडमिशन पाहिजे असेल, जेव्हा पार्ट 2 भरत आहे, पार्ट 2 भरत असताना तुम्हाला जर मायनॉरिटी मधले कॉलेजेस ऍड करायचे असतील तर तुम्हाला इथं येस करावं लागेल, नसेल तर नो केलं तरी चालेल.
आता इन हाऊस म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, शाळेच्या बाजूलाच तुमचं कॉलेज असेल आणि ते संस्था एकच असेल, कॉलेज आणि शाळा एकाच संस्थेच असेल, तर तिथं इन हाऊस मधून ऍडमिशन तुम्हाला इझिली मिळू शकतं. तर इथं येस करा, नसेल तर तुम्हाला नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे 10वीचं मार्कशीट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तसंच तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, NCL असेल, हे सगळं तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर तुम्हाला 100 रुपये फी पे करायचे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे पार्ट 1, त्यांच्यासाठी हे नाही, त्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉक ऍप्लिकेशन करायचं आहे. आता लॉक ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 झाल्यानंतर तुम्हाला मगच पार्ट 2 तुम्ही भरायचा आहे. तर पार्ट 2 कसा फिलअप करायचा आहे ते तुम्हाला सांगतो. लॉग इन करायचं, ऑलरेडी लॉग इन झालेला आहे. पार्ट 2 बघा, लेफ्ट ऑप्शनला तुम्हाला यायचं इथं, लेफ्टला कॅप ऑप्शन पार्ट 2. हे बघा, विद्यार्थी कॅप मध्ये पण ऍडमिशन भरू शकतो आणि तो कोटा मधलं पण ऍडमिशन भरू शकतो, म्हणजे फॉर्म फिलअप करू शकतो. तर ह्या कॅप ऑप्शन पार्ट 2 ला क्लिक केल्यानंतर जर विद्यार्थी आपली स्ट्रीम पण बदलू शकतात. जर विद्यार्थ्यांनी पार्ट कॅप फेरी 2 मध्ये आर्ट मधून ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न केला असेल, पण त्याला ते लागलं नाही, पण त्याला आता सायन्स घ्यायचं, तर आपली स्ट्रीम ही चेंज करू शकता. आर्टचं कॉमर्स, कॉमर्सचं सायन्स, सायन्सचं आर्ट, कॉमर्स असे प्रत्येक चेंज तुम्ही करू शकता. इथून इंग्लिश मिडियम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली यायचंय. खाली आल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं पेज आलेलं आहे. आधी तुम्ही साईडला एक पेज घेऊन ठेवा, ज्याच्यामध्ये कॉलेजची नावं लिहा. 1 नंबरचं कॉलेज, जे कॉलेज पाहिजे. 2 नंबरचं हे कॉलेज पाहिजे. 3 नंबरला हे कॉलेज पाहिजे. आता ह्या सगळ्या कॉलेजेसचा तुम्ही मागं सांगितलेला मी तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे. तर कट ऑफ बस कसा बघायचा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे. तर कट ऑफ बघायचा असेल तर तुम्हाला इथं आपल्या होम पेजला यायचंय आणि इथं कट ऑफला क्लिक करायचं. इथं राऊंड 2 साठीचा कट ऑफ आहे, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपली लिस्ट डाउनलोड होणार. लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लिस्ट ओपन करायची आहे. लिस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ इथून बघायचा, की आपल्या पर्टिक्युलर कास्टमध्ये कट ऑफ किती लागला होता, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे लिस्ट ओपन झालेली. लिस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला मोस्टली ही जी लिस्ट आहे ते तुम्ही PC वरती बघा, नेट कॅफेमध्ये जाऊन बघा आणि त्याच्यानुसार फिल्टर लावा. इथं हे बघा, इथं A to Z सॉर्ट फिल्टर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल्टरचा ऑप्शन येतो. ह्याला फिल्टरला क्लिक करा. इथं फिल्टर लागतील तुमचे. इथं फिल्टर लागल्यानंतर तुम्हाला इथं कॉलेजेसचा ड्रॉप डाऊन सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्या कॉलेजचं नाव हे तुम्हाला इथे टाकायचे, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे. अजिबात न चुकता सेम आहे तसं पाहिजे. ठीक आहे. आता आपण एका कॉलेजचं नाव टाकून बघूया. या कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे तुम्हाला 1 मिनिटात समजून जाणार. त्याच्यानंतर तुम्ही ते स्ट्रीम, आता स्ट्रीम पण बदलू शकता. बघा, इथं वरती क्लिक करायचं आहे स्ट्रीमला. तर आपल्याला सायन्सचा कट ऑफ पाहिजे. सायन्सला कट ऑफला क्लिक केलं. आपल्याला सेल्फ फायनान्स पाहिजे, पार्शली पाहिजे का एडेड पाहिजे. तर सेल्फ फायनान्स म्हणजे प्रायव्हेट, पार्शली एडेड म्हणजे 20-80 किंवा 40% 60%, आणि एडेड म्हणजे पूर्णपणे गव्हर्नमेंट असं आहे. तर यातलं आपल्याला फक्त एडेड पाहिजे, तर एडेडला क्लिक करा. अशा प्रकारे बघा आपल्याला कट ऑफ इथं बघायला मिळत आहे. तर वुमेनसाठी कट ऑफ लागला होता SC साठी 355. आता समजा एखादी मुलगी SC मध्ये आहे आणि तिला 350 मार्क्स आहेत, 350 मार्क्स आहेत, तर तिचा राऊंड 2 चा कट ऑफ 355 लागला होता, म्हणजे त्या कॉलेजला, या कॉलेजला तिचं नाव हे लागू शकणार आहे. एखादा विद्यार्थी जनरल मधला आहे, ओपन मधला आहे, तर जनरल मध्ये वुमेनचा कट ऑफ किती लागलाय बघा. वुमेनचा कट ऑफ किती लागलाय, 463 लागलाय. तर वुमेनचा कट ऑफ हा कदाचित 450 पर्यंत खाली येऊ शकतो. हा फिक्स नसतो कट ऑफ, त्यामुळे तुम्हाला 450 वाले विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात आणि त्यांना ते कॉलेज मिळून जाईल. आता बघा, इथं एक सर्व्हिसमॅन असो किंवा स्पोर्ट्स मधला विद्यार्थी असो, त्याला 451 इथे मेरिट लागलेला आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग सगळे जे प्युअर आहेत, जनरल प्युअर, त्यांच्यासाठी बघा 453 हे मेरिट लागलेलं आहे. म्हणजे एखादा मेल विद्यार्थी आहे त्याला 440 मार्क्स आहेत, एखाद्याला 440 मार्क्स आहेत तर तोही अप्लाय करेल, म्हणजे त्याला ते कॉलेज मिळेल. पण एखाद्याला 400 मार्क आहेत तर 50 मार्काने मेरिट खाली येणं एवढं हे अवघड आहे तेवढं. त्यामुळे अशा प्रकारे या कट ऑफ लिस्टचा तुम्ही वापर करा. अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वापर करायचा आहे, आपल्या कॉलेजेसमध्ये, सायन्स कॉलेजेसमध्ये आपण काय केलं, सर्च कॉलेजेसमध्ये गेलो आणि सायन्स कॉलेजेसची लिस्ट डाउनलोड केली. तर त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी किती शिल्लक आहे हे पण बघायला पाहिजे ना. तर आपण व्हॅकन्सी किती आहे हे आता बघणार आहे.
व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण संपूर्ण माहिती तुम्हाला कळते हे लक्षात घ्या तुम्ही. आता बघा अशा प्रकारे पूर्ण सर्व कॉलेजेसची लिस्ट मोठीच्या मोठी डाउनलोड होते. तर ही लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, परत सेम करायचं आहे, फिल्टर लावायचे. सो होम वरती आलो आपण. आपल्याला होम वरती आल्यानंतर आपल्याला परत फिल्टर लावायचे. सो हे आपल्याला पहिल्यांदा एडिट साठी हे करावं लागणार आहे, एडिट करायचं आहे आपल्याला. सो एडिट करावं लागलं आहे, अनेबल एडिटिंग आपण एडिटिंग केलेलं आहे ऑन. एडिटिंग ऑन झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, पार्ट 2 साठी वॅकन्सी किती शिल्लक आहे, म्हणजे कॅप राऊंड 3 साठी वॅकन्सी किती शिल्लक आहे हे आपल्याला बघायचं. आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे यायचं आहे, होम वरती आल्यानंतर इथून आपल्याला एकच सेकंद, फक्त एकच सांगा, एक्झिट द प्रोटेक्टिव्ह व्ह्यू. एक मिनिट, अजून एकदा फक्त मी काय करतो, इथून फाईल डाउनलोड करून घेऊया. अजून एकदा फाईल डाउनलोड करू. सायन्स कॉलेजेस लिस्ट ओपन करून घ्या. लिस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं एडिटला क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथं समजून जाईल. फाईल ओपन होते सध्या. फाईल ओपन झाल्यानंतर अनेबल एडिटिंग म्हणा, त्याशिवाय तुमचं बाकीचं तुम्हाला फिल्टर वगैरे लावता येणार नाहीत. अनेबल एडिटिंग म्हणा. अनेबल एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारे सॉर्ट आणि फिल्टर वरती क्लिक करायचं, फिल्टर ऍड करायचे. सगळ्यात वरती जावा. वरती गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला कॉलेजची नावं बघायला मिळतात. आता रिजन सिलेक्ट करू शकतो आपण इथं. रिजन, हा रिजन तुम्ही फक्त बाकी सगळ्या काढून टाका. आपल्याला फक्त कोल्हापूर रिजनचं बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात पण वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत, त्यातलं आपल्याला फक्त कोल्हापूरचंच बघायचं आहे. परत कोल्हापूरवरती सिलेक्ट, त्यातले वेगवेगळे तालुके आहेत ते तालुके काढून टाका. त्यातलं आपल्याला फक्त करवीरचं पाहिजे. सो करवीरला सिलेक्ट करा. करवीरला सिलेक्ट नंतर करवीरला सिलेक्ट केल्यानंतर कॉलेजेसची नावं येतात. भरपूर सारे कॉलेजेसची नाव. आपल्या कॉलेजचं फक्त इथं आपल्याला नाव टाकायचं आहे, द न्यू COLLEG कॉलेज. अशा प्रकारे कॉलेजचं आपल्याला नाव टाकायचं आहे. तर हे कॉलेज आपल्या इथे येणार आहे. अजून एकदा बघा कुठं टाकलेलं आहे, करवीर मध्ये टाकलेलं आहे. चंदगड करवीर मध्ये येणार नाही, ते कोल्हापूर मध्ये येणार. कोल्हापूरला सिलेक्ट करा. कोल्हापूरला सिलेक्ट केल्यानंतर तुमचा एरिया तुम्हाला नीट सिलेक्ट करावा लागणार आहे. आता बघा येणारच, द न्यू आलं का, द न्यू कॉलेज, ह्याला सिलेक्ट करा. तर प्रत्येक गोष्टीसाठी वॅकन्सी किती शिल्लक आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. बघा SC साठी किती आहे, ST साठी किती आहे, BGA साठी किती आहे आणि टोटल किती आहे. त्याच्यानंतर हे इथून तुम्ही इन हाऊस साठी किती जागा शिल्लक आहेत, त्याच्यानंतर मॅनेजमेंट साठी किती आहे त्या, हे सगळं इथून तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, या दोन गोष्टींचा वापर करायचा आहे. आणि तुमची जी जेव्हा लिस्ट तयार होणार, हे बघा अशा प्रकारे कॉलेजचं नाव, त्याचा कट ऑफ किती लागलाय, त्याच्यात वॅकन्सी किती आहेत, अशी लिस्ट तयार झाली की तुम्हाला कळणार आहे की त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आणि कट ऑफ किती लागलेला आहे. त्यानुसार तुम्हाला 1 ते 10 कॉलेजेस ऍड करायचे आहेत. ज्याला पाहिजे ते 1 नंबरला ठेवा, ज्याला नाही पाहिजे ते खाली खाली ठेवत चला. ज्याला पाहिजे 1 नंबरला 2 नंबरला ते 1 नंबरला 2 नंबरला ठेवा, 3 नंबरला ठेवा, त्याच्यानंतर 4 नंबरला ठेवा आणि ज्याला नाही पाहिजे ते खाली टाका. ठीक आहे, तुमच्या मार्कनुसार तुम्हाला बघता आलं पाहिजे, कॉलेज सिलेक्ट करता आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजेस नंतर सेव्ह चॉईसेस करायचं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅप मध्ये पण भरायचं आहे आणि त्याला कोटामधून पण भरायचं आहे, तर त्यानं इथून सेव्ह चॉईसेस करायचे आणि त्यानं सेव्ह चॉईसेस केल्यानंतर इथं कोटा चॉईसेसला क्लिक करायचं आहे. सेम तसंच प्रोसिजर करायचे, कॉलेजेस ऍड करायचे आणि तिथून पण तुम्हाला काय करायचंय, सेव्ह चॉईसेस करायचे. ठीक आहे, इथून कॉलेजेस ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, परत त्याला वरती जायचंय, लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जायचंय, लॉक ऑप्शन फॉर्म वरती जायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला तो लॉक करायचा आहे फॉर्म. इन हाऊस साठी मॅनेजमेंट साठी सेम प्रोसिजर आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉलेज भरलं तर 100% तुम्हाला राऊंड 3 मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. अजिबात चुका करू नका, गडबड करू नका. आपल्याकडे 2 दिवस 3 दिवस आहेत, तर शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला जाऊ नका, जेणेकरून तिथं गर्दी होईल, सर्व्हरचा इश्यू वगैरे येऊ शकतो. त्यामुळं विचार करून व्यवस्थित फॉर्म भरा. थोडा वेळ लागेल पण व्यवस्थित फॉर्म भरा. व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण संपूर्ण माहिती तुम्हाला आय होप मिळाली असावी. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. जर काय अडचण आली तर मला इंस्टावरती तुम्ही विचारा, तसेच आपल्या युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचा आन्सर करत असतो. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.